तुम्हाला माहिती आहे का, सध्या जगभरामध्ये सुमारे 45% प्रौढ व्यक्ती हे सिंगल आहेत. यात कधीही न लग्न झालेले आणि प्रौढ व्यक्तींचा समावेश आहे. जपान आणि दक्षिण कोरिया यासारख्या डेव्हलप देशांमध्ये याचं प्रमाण 30% जास्त आहे. फायनान्शियल फ्रीडम, एकटेपणा स्वीकारण्याची प्रवृत्ती किंवा जबाबदारीपासून हवं असलेलं स्वातंत्र्य ही लग्न न करण्यामागची प्रमुख कारणं आहेत. आणि हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललंय. तर अशा सिमिलर टॉपिकवर #तदेव लग्नम नावाचा सिनेमा येतोय, ज्यात 40शीत असलेला मुलगा आणि मुलगी डेट करतात लग्नासाठी. आय नो वयानुसार बाई आणि माणूस म्हणायला पाहिजे, पण ते जरासं ऑकवर्ड वाटतं. याचा टीजर खूप क्रिएटिव्हली एडिट केला होता, ज्यात ते पहिल्यांदा भेटतात आणि मनात जे काही कॉमन प्रश्न सुरू असतात त्याला हळूवारपणे मिश्किली अंदाजामध्ये सादर केलं जातं, ज्यामुळे वेगळ्याच प्रकारचं निरागस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर येतं. त्या व्हाईबला ट्रेलरमध्ये सुद्धा मॅच करत मेकर्सने त्याला इन्हॅन्स केलंय. आजकाल मराठी टीजर ट्रेलरमध्ये या गोष्टी खूप कमी बघायला मिळतात. लग्न न झालेल्या मुला-मुलीला आईवडील दुसऱ्यांची कौटुंबिक उदाहरणं देतात. नाही, इथे द फॅमिली मॅनची गोष्ट नाही सुरू आहे. मग इच्छा असो वा नसो, एकमेकांना बघण्याचा कार्यक्रम होतो. आणि इथे सुद्धा गायत्री आणि अतश्रीच्या बाबतीमध्ये हेच झालंय. गायत्रीची इच्छा नाही लग्न करण्याची, कारण की तिला आईवडिलांना सोडायचं नाहीये, पण घरच्यांच्या सांगण्यावरून ती मुलाला भेटायला आलीये. आधी विचारात तफावत, मग एकमेकांना जाणून घेण्याचं कुतूहल, मनातल्या गोष्टी शेअर करणं, घरच्यांना भेटणं, हे सर्व काही घडतं. यात ती नवरी मुलगी कोण आहे आणि अतश्री सोबत जी लहान मुलगी दाखवलीये ती सुद्धा कोण आहे, असे प्रश्न उभे राहतात. मे बी त्याचं आधी लग्न झालं होतं, पण ते आता सोबत राहत नाहीये, किंवा काहीतरी ट्रॅजेडी घडलीये, असं काही पण असू शकतं. पण तो लग्नाबद्दल सिरियस आहे एवढं मात्र नक्की. पण आपण जसं ठरवतो गोष्टी तशाच होतील असं काही नसतं. त्यामुळे इथे सुद्धा या दोघांची स्टोरी जरा कॉम्प्लिकेटेड आहे. आजकाल सरळ सोप्या गोष्टींना सुद्धा खूप गुंतागुंतीचं बनवलं जातं. दुरून बघताना वाटतं की हे छोट्याशा गोष्टीचा बाऊ करतायत, पण फक्त त्यांना माहिती असतं की ते कुठल्या मेंटल सिच्युएशन मधून सफर करतायत. तसं लग्न न करण्यामागची हजार कारणं असू शकतात. फॉर एक्झाम्पल, एक कोट आहे 7 मूवीचा. त्यात कॅरेक्टरला विचारलं जातं की तू लग्न का नाही केलंस, मुलं का नाही जन्माला घातलीस. तर तो म्हणतो, मी कसं काय या नरकात एखाद्या जीवाला आपल्यासोबत फरफटत नेऊ शकतो, मी या जगात कसं काय कुणाला आणू शकतो जसा मी राहते इथे. तर ही आपल्यामध्येच खूप डीप आणि डिप्रेसिंग गोष्ट आहे, आणि रियालिटी सुद्धा. वेल, आपण थोडंसं ट्रॅक पासून भटकलोय. तर प्रॉब्लेम बरेच असतात, आणि फायनान्शियली स्टेबल असणं हा एकमात्र सोल्युशन कधीच नसतो. व्यक्ती मानसिकरित्या तयार असायला हवा, आणि ती क्लॅरिटी येणं पण खूप गरजेचं आहे. जर समोर चालून पश्चाताप करायचा नसेल तर. हा ट्रेलर पीसफुल आहे, जो कॉफी आणि बरंच काहीची स्ट्रॉंग व्हाईब देतो. आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे की ॲट द एंड यामध्ये चांगलंच होणार, पण तरी सुद्धा आपण ही जर्नी एन्जॉय करतो, कारण आपण स्वतःला पण त्या व्यक्तीच्या जागेवर बघतो. तेजश्रीने जे पात्र साकारले गायत्री, तिचं ऍक्च्युअल मध्ये लग्न न करण्यामागचा प्रॉब्लेम यामध्ये रिव्हील नाही केलाय, बस त्याला टीज करून सोडून दिलंय. आणि काय माहिती का, पण मला इथे एक उदाहरण देऊ वाटतंय. आजकाल बरेच 80s 90s किड लग्न टाळतात आणि त्यापासून लांब पडतात. एकटं राहणं त्यांना जास्त कम्फर्टेबल वाटतं. या गोष्टी खूप कॉमन आहेत, ज्याबद्दल लोक ओपनली बोलतात, आणि मीम कल्चरमध्ये सुद्धा हे फेमस आहे. पण याची दुसरी बाजू पण आहे, ज्याबद्दल सहसा कोणी बोलत नाही. जेव्हा 30-40 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी लग्न नाही करायचं म्हणतो ना, तेव्हा हा समाज, नातेवाईक त्याला हसतात किंवा मनवतात. पण जेव्हा आपण आपल्या आईच्या डोळ्यात मी गेल्यावर याचं कसं होईल ही घुसमट बघतो ना, तेव्हा मन आणि काळीज हादरवून टाकणारा त्रास होतो, जो आपल्याला सुद्धा विचार करायला भाग पाडतो, कारण की तिची ती अवस्था आपल्याला बघवत नाही. ही गोष्ट खूप कमी लोक रिलेट करतील, पण स्ट्रेट टू हार्ट करतील. पण गायत्रीच्या नकाराबद्दलची ही बस एक थेरी आहे. ट्रेलरमध्ये सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची केमिस्ट्री फील होते, आणि आपल्या कॅरेक्टर्समध्ये ते प्रॉमिसिंग पण वाटतायत. स्पेशली तेजश्रीचा गॉगलवर चालू खूप मस्त वाटतोय. 2 मिनिटं 48 सेकंडचा ट्रेलर आहे, पण तो स्ट्रेच केल्यासारखा बिलकुल वाटत नाही. पहिल्या 1.5 मिनिटापर्यंत कॉमेडी, पंचेस, ह्युमर दाखवलं जातं, आणि मग डीप थॉट, इमोशन, मानवी भावनांच्या व्यथा, अशा एक प्रकारच्या कुतूहलामध्ये तो एंड होतो. यातलं बॅकग्राऊंड आणि मध्ये घेतलेले पॉज ऑन पॉइंट वाटतात. बस तो शांतीपूर्व प्रवास जो आपल्याला नकळतपणे ट्रेलरमध्ये प्रॉमिस केलाय, त्याला त्यांनी मूवीमध्ये पण फुलफिल करावं एवढंच म्हणणं आहे. कारण बरेच वर्ष झाले कॉफी आणि बरंच काही, मुरांबा, प्रेमाची गोष्ट यासारखे पीसफुल मूवी बघितले नाही. बाकी हा ट्रेलर तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. या व्यतिरिक्त मी मराठी सिनेमांचे सिक्वल का फेल होतात यावर एक डिटेल व्हिडिओ बनवलाय, जो तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि बघत राहा द मराठी शो. भेटूया आपण लवकरच. जय हिंद, वंदे मातरम.